राज्यभरामध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। मानवी वस्त्यांमध्ये या बिबट्यांचा संचार सुरू आहे। हिंस्त्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेलं नाहीये। प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा विचार असल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईकांनी दिली आहे। शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत। त्याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये सोडायचं प्रस्तावित केलेलं आहे। आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर, आंबेगाव, शिरूर या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आहे। आणि अशा प्रकारचे प्रामुख्याने पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा, कारण भविष्यकाळामध्ये कुंभमेळा येणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या हिंस्र प्राण्यांचा वावर तिथं राहू नये म्हणून वन खातं सतर्क आहे। बाब असे की जंगलामध्ये हिंस्र प्राण्यांना जी भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य उपलब्ध राहिलेलं नाही। काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला, फळांचा अभाव झाला, म्हणून त्या ठिकाणी जे भक्ष्य हिंस्र प्राण्यांचं आहे ते भक्ष्य गावाकडे यायला लागलं किंवा शेतकऱ्यांच्याकडे यायला लागलं। आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं की समजा प्रस्तावित करा की उद्याला भविष्यकाळामध्ये 4 लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक जीवागाने 25 लाख रुपये त्या कुटुंबाला द्यावं लागतात। समजा 4 ते 1 कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांना गळ्यामध्ये टॅग, जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो तशा प्रकारचा तो सगळ्या गावाचा नंदी होतो, तशा प्रकारच्या ह्या शेळ्या या तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचं होऊ नये म्हणून ह्या वन खात्याने सोडलेल्या आहेत। त्याचं तुम्ही रक्षण करा। बिबट्यांच्या संदर्भात केवळ पिंजरे लावू किंवा त्याच्याकरता काहीतरी सेंटर उघडू अशा प्रकारची घोषणा झाली। मला असं वाटतं की हे जे वाईल्डलाईफमधले किंवा प्रादेशिक जंगलामधले हे प्राणी जे बाहेर आले या जंगलांमध्ये यांना घातलं पाहिजे आणि त्याला किमान 12 फुटाचं कंपाऊंड केलं पाहिजे आणि त्या कंपाऊंडला तार कंपाऊंड केलं पाहिजे, म्हणजे वॉल आणि तार कंपाऊंड, जेणेकरून ते त्याच्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडणार नाही, मानवी वस्तीत घुसणार नाही। आणि त्यांना काय तुम्हाला शेळ्या सोडायच्या का नीलगाय सोडायची का हरणं सोडायची का काळवीट सोडायची ही जंगलामध्ये सोडली पाहिजे। जेव्हा त्यांना जंगलामध्ये त्यांना खाद्य मिळेल तर ते मानवी वस्तीकडे पडणार नाही। बकऱ्या आणि शेळ्या ज्या घेतलेल्या आहेत, ज्या जंगलात सोडायच्या आहेत, ते सोडून काय होणार आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नसतो। याला सायंटिफिक एक सोल्युशन आणणं फार महत्वाचं आहे। ते सायंटिफिक सोल्युशनवर खऱ्या अर्थाने चर्चा होण्याची जरूरत आहे। पण ते न होता आम्ही बिबटे धरू, ते भारताच्या बाहेर नेऊ। जसं आपण चित्ते आफ्रिकेतून इथं आणले तसे कदाचित हे बिबटे दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणार आहेत। सांगा तरी कुठल्या देशात घेऊन जाणार आहे, मग त्या देशाचं अप्रुव्हल आहे का, त्या बाबतीत त्यांनी काही परवानगी दिली आहे का? कुठेतरी या सर्व विषयावर सायंटिफिक सोल्युशन आणण्याची जरूरत आहे। पण हे सरकार सायंटिफिक पद्धतीने न चालता फक्त मोघम पद्धतीने चालतं असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे।